अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मांगल्य अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी झाले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य संप्रात करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशया. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने परी. मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावी. मनाला तैसे विचार निघाले. तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती सेवा करीती. जेथे वाहे भीमा नदी स्नान करीती भक्त जन. पुत्र कामना धरोनी चित्ती आराधिती. नरसिंह सरस्वती दारिद्र्ये धन इच्छिती. रोगी जन आरोग्य कोणी घालिती. प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन कोणी करीती. गंगा स्नान कोणी घालितो नमस्कार. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमा 2 प्रहरी मागोनिया मधुकरी. निर्वाह करिता आपुला बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहोनी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसली जप ध्यानी. आस्था जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोना ग्राम माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी. संप्रात भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदव्रती राहती. पंचपक्वाने सेविती घरी. येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी. उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास परित्याचे मनास. कदा उदास नोहेची आयाराम. सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनिया ऐसे परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवुजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले तरी संकोच मनासी. ज्याने सोडिले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी. जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले क्रश. निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची चांगली. घरदार सोडिले वनिता पुत्र त्यागिले. अतितर कष्ट सोशिले. सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगावी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसी नित्यनेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊनिया दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊनिया अद्यापि अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीच रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहुनी ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव जावयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी. करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मनसी. आपण केले अनुष्ठान परी ते झाले अपूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता घालोनी वृश्चिक एक निघाला तयासी. त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी. परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामापितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी.
उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चोलवणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले घेऊन नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करीतो तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गाओनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशाचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोनी दर्शनाते धावती. तयाची झाली गर्दी मात्र उत्तरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी. रात्रदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणी कान फाटे नाथपती. संन्यासी फकीर येती रामदासी अघोरपंथी. दर्शना येती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजन नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. पुण्य पावन देखोन नगरी बाळाप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक झाले. बाळाप्पा होऊनी सेवेकरी स्वहस्ते करील श्रीचाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परी. जयाचा महिमा गाद जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मभरी. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ श्रोते सदा परिसोत एकोदश अध्याय. श्री स्वामी चरणार श्रीमस्तु शुभं भवतु.